रेकॉर्डिंग होती आहे. हां. व तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर पाचवा तरंग आहे आणि पाचव्या तरंगाचा आपला कालच पाठ झाला, पहिला पाठ. पण ते रेकॉर्ड झाला पण त्यामध्ये आवाज आला नाही, त्याच्यामुळे आपण डबल पाठ घेतोय ते. तर श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मुने निवृत्ती दासु अवधारी जो जी आता अविन वागविलासनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया मज हृदय सद्गुरु जने तारलो हा संसार पुरु म्हणून विशेषात्या धरू विवेकावरी डोळ्या जायचे अंजन भेटे तेवढी दृष्टीशी पाटापुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारून आता आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारुणी हंस ब्रह्म त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंडोबा किरवा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर मध्यमाधिकाऱ्याला उपदेश. तर मध्यमाधिकारी आहे त्याला मध्यमाधिकाऱ्यास साधनाचा उपदेश म्हणजे नेमकं कोणतं साधन करायचं मध्यमाधिकाऱ्यानं, त्यासाठी शुभ संतती राजाचे तिघे पुत्र, त्यापैकी पहिला तत्वदृष्टी अधिकारी होता म्हणून चौथा तरंग श्रवण करून कर्तार्थ झाला. पण दुसरा मुलगा अदृष्टी तो मध्यमाधिकारी असल्यामुळे त्याला प्रारब्ध प्रतिबंधामुळे जीवब्रह्म ऐक्य ज्ञान झाले नाही. प्रारब्धाचा जर प्रतिबंध असेल तर त्याला ताबडतोब ज्ञान होत नाही, म्हणून त्याला जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करून तत्वदृष्टी मुक्त झाला. परंतु यांना ध्यानाचा प्रकार सांगायचा आहे म्हणले. तर त्याला अशी शंका निर्माण झाली. तर मुक्त झाला नाही म्हणजे काय झालंय, तर त्याला शंका निर्माण झालेली आहे. आणि शंका निर्माण होती म्हणजे प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना आणि विपरीत भावना. तर विपरीत भावना झालेली आहे. कशी झाली विपरीत भावना? तर सर्व साधू संत, सर्व शास्त्र, उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, सर्व साधू संत फक्त ब्रह्मच आहे असं म्हणतात. जगत्रय नाहीच आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. सर्व साधू संतांचा सिद्धांत आहे की सर्व परमात्माच आहे. तर मग ते जो मध्यमाधिकारी आहे अदृष्टी, तर तो अदृष्टी म्हणतोय की तुम्ही म्हणता की फक्त ब्रह्मच आहे. तर मला तर ब्रह्म बी आणि जगत बी दिसतंय. तर मग तुम्ही तर ब्रह्मच खरं म्हणता, पण मला जगत पण दिसतंय. तर इथं द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे? तर मला इथं 2 दिसतात असं म्हणतो. जगत बी दिसतंय आणि परमात्मा बी दिसतोय. तर अशी शंका उत्पन्न होती. म्हणून त्यांनी म्हणले की मग आता वेदांत शास्त्राची उपदेशाची रीत अशी आहे की श्रवणाला बसलेला शिष्य हा उत्तम अधिकारी आहे समजून त्याला महावाक्याचा उपदेश करायचा. आणि महावाक्याचा उपदेश करून जर त्याला ज्ञान नाही झालं, तर मग ध्यानाचा अभ्यास सांगायचा. तर ध्यान कर म्हणून त्याला सांगायचं. तसं मग आता शंका जात नाहीत म्हणून उपासनेचा अधिकारी अदृष्टी, तर अदृष्टीला हा उपदेश केलेला आहे. तर याप्रमाणे या तरंगाचा अधिकारी अदृष्टी हा मध्यमाधिकारी असल्यामुळे त्याला ब्रह्माच्या ध्यानाचा उपदेश करावायचा आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं ध्यान कसं करायचं त्याचा उपदेश आहे. तर ज्ञान म्हटले की न्यायाचे स्वरूप कळले पाहिजे आणि ध्यान म्हटले की ध्यायाचे स्वरूप कळले पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांचं प्रमाण सुद्धा तसं आहे की यज्ञभूतांच्या पालना भेद कार्याकारणा पावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. जर समजा आपल्याला ब्रह्मस्वरूपाची उपासना करायची असेल किंवा ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल, तर आपल्याला ते म्हणले यज्ञभूतांच्या पालना भेद कार्याकारणा पावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान या वचनाप्रमाणे प्रथम ध्येयाचे म्हणजे उपास्याचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. ते उपास्य स्वरूप जे ब्रह्म
त्यांचे स्वरूप मागे 4थ्या तरंगामध्ये सच्चिदानंद रूप, निर्विकार, असंग, अद्वितीय असे वर्णन केलेले आहे. त्या ब्रह्मस्वरूपाच्या अद्वित्वाविषयी या तरंगाचा अधिकारी जो अदृष्टी नावाचा शिष्य आणि त्यांनी शंका उत्पन्न केलेली आहे. तर द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे याच्याविषयीची शंका, की तुम्ही ब्रह्मच खरंय म्हणतात, मग आम्हाला तर जग पण खरं वाटतंय. तर याच्याविषयी म्हणजे द्वैतमत खरंय का अद्वैतमत खरंय? तर अद्वैतमत म्हणजे फक्त एक भगवान परमात्माच भरून उरलेला आहे. हे अद्वैतमत प्रमाण आहे. आणि तुम्हाला आम्हाला वाटतं की जग बी आहे आणि देव बी आहे. आणि तसाच तो मध्यमाधिकारी आहे. त्याला बी वाटतं की जग पण आहे आणि देव पण आहे. मग हे जग दिसतंय. आता हे दिसणारं जे जगत आहे त्याच्यावर त्याने अशी शंका केलेली आहे की जर तुम्ही समजा हे जगत्रय मिथ्या म्हणत असाल, मग जगत्रय जर मिथ्या असेल तर मग वेदगुरू ही मिथ्याच आहेत. आणि मिथ्या वेदगुरूपासून संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल? मग त्यासाठी त्यांनी एक दृष्टांत पण घेतलेला आहे मर्गजळाचा दृष्टांत. आता मर्गजळाचं पाणी पिऊन म्हणले कोणाची तहान भागली का? मर्गजळाचं पाणी पिऊन तहान भागत नाही. मग तसं तुमचं वेदगुरू मिथ्या असतील तर या जगताची निवृत्ती होणार नाही, अशी मला शंका आहे ती म्हणतो. आणि त्या शंकेचं मग आता हे दोनपणा खरा आहे का एकपणा खरा आहे? आणि मग वेदगुरू मिथ्या आहेत, तर मग त्याने त्या ब्रह्मज्ञानाने मिथ्या संसाराची निवृत्ती कशी होईल असा प्रश्न केलेला आहे. म्हणून श्री गुरु म्हणतात, "कलो रुद्रो महादेवो लोका नामेश्वर परः करिष्यत्व अवतारम श्व शंकरो निर्लोहितः स्रोत समार्थ प्रतिष्ठार्थ भक्तानाम हितकामया." आणि यांनी सांगूनही पुन्हा असणारं तुकाराम महाराजांनी उपदेशन्ति ते तज्ज्ञानम शिष्यानां ब्रह्मसमितम सर्व वेदांत सारच धर्मान वेदान निदर्शनान कुर्मपुराण. कुर्मपुराणातलं म्हणजे भगवान व्यासाने कुर्मपुराणामध्ये वरील श्लोकामध्ये असे वर्णन केलेले आहे की काय वर्णन केलंय कुर्मपुराणामध्ये भगवान व्यासानी, की या कलियुगामध्ये काही लोक वेदाचा आपापल्या बुद्धीप्रमाणे भलताचा अर्थ लावतील. म्हणजे अगोदरच व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे, की या कलियुगातले लोक आपापल्या मताप्रमाणेच काय करतील तर अर्थ लावतील. आणि काय होईल तर म्हणले मग अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी म्हणे साधने ती बुडविली. तर असं या प्रमाणाप्रमाणे होईल. कारण अर्थ राहतो म्हणजे वाच्यार्थ वेगळा असतो आणि सिद्धांत वेगळा असतो. तर वाच्यार्थ आणि सिद्धांत म्हणजेच वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. तर तत्वमसीचा जसा वाच्यार्थ लक्ष्यार्थ आहे त्याप्रमाणे. तर अशी तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे तुकाराम महाराजांचं प्रमाण हे अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषयलोभी म्हणे साधने ती बुडविली. अशी तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे जेव्हा स्थिती होईल, त्यावेळी भगवान शंकर स्वतः शंकराचार्याच्या रूपाने अवतार घेतील. आणि भगवान शंकर स्वतः शंकराचार्याच्या रूपाने अवतार घेऊन द्वैतमतवादी जे इतर आचार्य आहेत, त्यांच्या द्वैतमताचं खंडन करतील आणि अद्वैत मतच स्थापन करतील. मग आता हे सांगितलं कुणी? अ, भगवान शंकराचार्य रूपाने अवतार घेऊन हे सांगणारे हे तुकाराम महाराज आहेत. त्याच्यानंतर मग दुसरं आहे म्हणले व्यास आहेत म्हणले. व्यासाने पण असंच सांगितलेलं आहे म्हणले. भगवान शंकर शंकराचार्याच्या रूपाने अवतार घेऊन सर्व द्वैतमताचे खंडन करून गंगेतून श्री विष्णूची मूर्ती बाहेर काढून बद्रिकाश्रमी स्थापन करतील. हे असं व्यासाने पण सांगितलं म्हणले. पुढे जाऊन असणारं कुणं सांगितलं तर म्हणले वचिष्ठ ऋषींनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये अद्वैत मतच सिद्ध आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर म्हणले तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपुले तोंडे बोलती वेद." 776 क्रमांकाची ओवी आहे आणि ज्ञानेश्वरी अध्याय 17वा आहे. म्हणजे आपल्याला तुकाराम महाराजही तेच सांगतात, ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात, व्यास महाराज पण तेच सांगतात, वशिष्ठ ऋषीही तेच सांगतात, की अद्वैत मतच बरोबर आहे, द्वैत मत बरोबर नाही.
म्हणजे फक्त भगवान परमात्माच भरून उरलेला आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही, असे सांगणारे संत महात्मे आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवून अद्वैतमतच प्रमाण आहे हे ध्यानात घ्या. म्हणून जो ब्रह्मामध्ये आणि आपल्यामध्ये द्वैत पाहतो, जो ब्रह्मामध्ये आणि आपल्यामध्ये द्वैत पाहतो म्हणजे मी वेगळा आणि ब्रह्म वेगळा असं ज्याला वाटतं, तर त्याचं म्हणतात जन्ममरण चुकू शकत नाही. मग ते व्यादपुराणाने जे सांगितलेलं आहे ते अद्वैतमतच प्रमाण आहे. मग आता म्हणले द्वैतमत त्याज्य आहे. द्वैतमत म्हणजे 2 जग बी खरं अन् देव बी खरं. असं जे अदृष्टिमंत होता, की मला हे जगत्रय दिसतंय आणि हे दिसणारं जगत्रय नाही कसं म्हणता येईल? ब्रह्मस्वरूप आहे म्हणतात ते साधू संतांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं ते मी खरं म्हणतो. पण मला हे जगत्रय बी दिसतंय, तर तेही मला खरंच वाटतंय म्हणतो. आणि पुन्हा हे जगत्रय आहे तर ते हे जगत्रय हे शिष्या जीवाला दुःख देणाऱ्या द्वैत वचनांचा त्याग करून भगवान शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेल्या अद्वैतमताच्या ठिकाणी प्रमाण्याचा निश्चय कर. अद्वैत चिंतन करीत असताना जर तुम्हाला एखाद्या द्वैत वाक्याचे समज झाले त्यापासून दुःखच होईल याकरिता एक दृष्टांत आहे म्हणले किंवा त्यासाठी एक गोष्ट सांगितलेली आहे. तर द्वैतमत कसं सिद्ध होत नाही किंवा द्वैतमत कसं प्रमाण नाही किंवा असणारं हे जगत्रय जी त्याला सत्य वाटतंय तर ते कसं सत्य नाही, अद्वैत प्रमाणच कसं बरोबर आहे, तर ते इथं आपल्याला त्यांनी त्याला पटवून देता येते. तर मग त्यांनी भृत्यूची गोष्ट सांगितलेली आहे. आता मग महाराज म्हणतात तुम्ही भृत्यूची गोष्ट तर हमेशाच आम्ही ऐकली. पण मला वाटतं तुम्हाला पाठ झाली असन, तर ती भृत्यूची गोष्ट आणखी डबल एकदा तुम्हाला सांगतो. एक राजा होता म्हणले, त्या राजाला तो भृत्य नावाचा प्रधान होता आणि तो भृत्य नावाचा प्रधानाची स्तुती हमेशा राजा करायचा आणि बाकीच्या लोकांना सगळी कामं लावायची. पण एक वेळेस ते एक बंड निर्माण झाला आणि ते बंड परतून लावण्यासाठी बाकीच्या सगळ्यांनी आग्रह केला, की "राजे महाराज, तुम्ही एरवी आम्हाला बंड करायला पाठवता आणि भृत्यूला तुम्ही भुरचूची स्तुती करता. त्याप्रमाणे तुम्ही आता काय करा, भुरचूलाच असणारं त्या बंड परतवण्यासाठी लावा. त्यावेळेस भुरचूनी राजानं जर मला आज्ञा केली, तर मी बंड परतवून लावीन, अशी प्रतिज्ञा करून त्यांनी जाऊन असणारं ते बंड परतून लावलं आणि बंड परतून लावून परत येत असताना, हे राजाचे जे काही बाकीचे लोक होते, त्या लोकांनी त्यांना मारहाण केली आणि ज्यावेळेस मारहाण केली, त्यावेळेस त्याला असं वाटलं, की हा संसार दुःखमय आहे आणि हे आता आपला प्राणच घेतील. त्याच्यापेक्षा आपण भगवत चिंतन करण्यासाठी आपण तपश्चर्या करावी किंवा भगवत नामचिंतनच करावं, यासाठी तो जंगलामध्ये निघून गेला. अंगावरचा सर्व वेश काढून टाकून त्याने साधूचा वेश परिधान केला आणि तो जंगलामध्ये गेला तपश्चर्या करण्याकरता. पण काही दिवसानं ह्या राजाच्या हाताखालच्या लोकांना कळालं, की बाबा भृत्य आहे आणि तो तपश्चर्या करीत आहे. त्यावेळेस ह्या बाकीच्या लोकांनी त्या भृत्यूविषयी विपरीत भावना त्यांच्या मनामध्ये घातली राजाच्या, की भृत्य मेला आणि भूत झाला आणि तो जंगलामध्ये फिरतो आहे. आता तुम्ही सांगा, तो भृत्य असणारा मेलाही नव्हता. जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करत बसलेला असताना, पण असणाऱ्या ह्या बाकीच्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये, राजाच्या मनामध्ये जी विपरीत भावना केलेली होती, की भृत्य मेला आणि भूत झाला. तर ज्यावेळेस राजा असणारा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला, त्यावेळेस त्याला भृत्यूचं दर्शन झालं म्हणजे भृत्य दिसला. पण भृत्य दिसल्याच्या नंतर त्यांना कशाची आठवण झाली? तर की भुरचू मेला आणि भूत झाला. आता भुरचू मेला नव्हता, पण हे सांगितलेलं कसं पटकन ध्यानात राहतंय, तसं जगत्रय नाही म्हणलेलं आपल्याला पटत नाही. देवच आहे असं म्हणलेलं पटत नाही. म्हणे हे काय आम्हाला दिसतंय म्हणे. मग आता त्यो भुरचू सुद्धा त्यांना भूताच्या रूपानं दिसायला लागला. कारण त्याने द्वैतमत सांगणाऱ्या लोकांचं ऐकलं आणि अद्वैतमत तर खरंच होतं, की तो भुरचू खराच होता. पण ह्या लोकांनी भुरचू मेला आणि भूत झाला, असं जे सांगितलं होतं, तर तेच त्या राजाच्या डोक्यामध्ये होतं. तसं अद्वैत मत, साधू संतांचं अद्वैत मत आहे, फक्त एकच भगवान परमात्मा जगामध्ये भरून उरला आणि त्या परमात्म्याचं
जगामध्ये परमात्मा एकच आहे ते आपल्याला पटत नाही. आपल्याला वाटतं की जग बी आहे आणि देव बी आहे. तर आदृष्टीला जसं वाटतंय तसंच आपल्याला वाटतंय. म्हणून असणारं त्यांनी हा राजाचा दृष्टांत सांगितला. राजाचा दृष्टांत म्हणजे हा भृचू आहे का नाही? भृचूची गोष्ट आहे त्यामध्ये. तर एकांतवासामध्ये किती आनंद असतो ते सांगण्यासाठी त्यांनी इथं राजाचा आनंद सांगितलेला आहे. ऐश्वर्य संपन्न राजा आहे. त्या राजाचा आनंद जेवढा असतो, तेवढा त्या राजाच्या आनंदाला मनुष्य आनंद असं म्हटलेलं आहे. मनुष्य आनंदापेक्षा 100 पट जास्त मनुष्य गंधर्वास आनंद असतो. आणि मनुष्य गंधर्वापेक्षा 100 पट जास्त देवगंधर्वास असतो. देवगंधर्वापेक्षा 100 पट जास्त पितरास. त्याच्यापेक्षा 100 पट जास्त आजन देवास. त्याच्यापेक्षा 100 पट जास्त कर्मदेवास. त्यापेक्षा 100 पट मुख्य देवास. त्यापेक्षा 100 पट इंद्रदेवास. त्यापेक्षा 100 पट जास्त बृहस्पतीस. त्यापेक्षा 100 पट प्रजापतीस. आणि त्यापेक्षा 100 पट जास्त आनंद ब्रह्मदेवाला असतो. एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही अधिक आनंद वासनारहित एकांतवासी पुरुषाचा असतो. तर ह्यांनी कशासाठी सांगितलं, की ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित एकांतवासी पुरुषाला असतो आणि तो आनंद घेण्यासाठी भृचू जंगलामध्ये गेला. तर ध्यानात घ्या, याप्रमाणे एकांतवासाचा आनंद भृचू भोगीत असता त्याने विषय सेवन करणाऱ्या लोकांना स्त्री, धन, पुत्राधिकापासून होणाऱ्या दुःखाचे वर्णन करून त्या अशा विषय लंपट पुरुषाची फार निंदा केलेली आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढ्या प्रमाणे संसार दुःखाचा सर्वांना अनुभव आहे. असो बुरचो हा सर्व संग परित्याग करून एकांतामध्ये तपश्चर्या करीत बसलेला आहे. हे वर्तमान इतर अमात्या समयानंतर त्याने राजाला असे सांगितले, की भृचू बंडाचा बिमोड करून येताना वाटे जंगलामध्ये मयत पावला आणि तो पिशाची होऊन हिंडतो आहे. हे त्या दुष्ट अमात्याचे बोलणे ऐकून भृचू भूत झाला. राजाची खात्री झाली. पुढे काही दिवसांनी राजा भृचू या वनामध्ये तपस्या करत होता. त्या वनात शिकारीस गेला असता भृचूला राजाने पाहिले. पण दुष्ट लोकांनी भृचू मेला आणि भूत झाला अशी समजूत करून दिली असल्यामुळे राजाने भृचूला पाहूनही त्याचा आनंद न होता उलट भीती वाटून तो पळून गेला. या उदाहरणावरून या उदाहरणावरून आम्हाला एवढंच सांगायचं आहे म्हणले, की याच्यासाठी आम्ही दृष्टांत सांगितला. त्या दृष्टांताचा सिद्धांत असाच आहे, की दुष्ट लोकांच्या वाक्यावर विश्वास ठेवल्यामुळे कसे दुःख होते. त्याप्रमाणे द्वैतवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवला तर अद्वैत ब्रह्मचिंतन करणाऱ्या पुरुषाला दुःखच भोगावे लागेल. म्हणून द्वैतवादी लोकांच्या वाक्यावर केव्हाही विश्वास ठेवू नये. तसेच अशा लोकांच्या संगतीत राहू नये. त्यांच्याशी भाषण करू नये. तसेच त्यांचे भाषण ऐकू नये. कदाचित चुकून प्रसंग आला असता तिथून दूर जावे. दुष्ट अमात्यांच्या वचनावर विचार न करता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे बुरचूला पाहण्यामुळे आनंद होण्याच्या ऐवजी राजाला दुःखच झाले. आता आपल्याला सुद्धा व्यवहारात बघा, ध्यानात घ्या. आपल्याला जर कोणी सांगितलं का तुमच्याबद्दल तो फलाना फलाना असं असं म्हणत होता, तर आपल्याला लगेच खरं वाटतं. आणि तिकडं तर तो म्हणलेला नसतो. ह्या मधल्या माणसांची आयडिया असते, की ह्या दोघांची भांडणं कशी लावायची. आता लोकांच्या मध्ये भांडणं लावायचं म्हणजे द्वैतमत असणारं सिद्ध करायचं आणि मग त्यांना समजून सांगायचं. मग आपल्याला शंका येते आणि शंका आली की शंकेचं भूत फार मोठं असतं. शंका जात नाही तोपर्यंत मग असणाऱ्या मनामध्ये क्लेश निर्माण होतात, दुःख निर्माण होतं. तर याच्यामुळं म्हणले अद्वैतमत प्रमाणे का द्वैतमत प्रमाणे, तर द्वैतमत खरं नसून अद्वैतमतच सत्य आहे. तर त्याप्रमाणे जे अद्वैत ब्रह्मज्ञानाने मुमुक्षूला कर्तृत्वता प्राप्त होणार. पण धूर्त अशा भेदवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवून भेद निश्चय केला तर मुमुक्षूस अद्वैत ब्रह्मज्ञानापासून होणारा आनंद न होता जन्म मरणादी अनर्थ परंपरा भोगावी लागेल. हे तुमच्या लक्षात येण्याकरता भृत्यूची गोष्ट सांगितली म्हणले. तर आपल्याला जन्म आणि मरण, आता बरेचसे काही शास्त्रकार आहेत, काही महाराज लोक असतात. ते म्हणतात, की तुम्ही हे काहीतरी वेगळंच करताय तुम्ही. तुम्ही संसारी माणसं आहेत. तुम्ही संसारी माणसांना असणारं काय आपला संसारच बघावा लागतो. आपल्याला लेकरं बाळ येतं, लेकरं बाळाचंच बघावं लागतं. काय देव करायचा आहे? असा कुठं देव असतो का? वगैरे, वगैरे सांगतात आणि ते आपल्याला खरं वाटतं. आणि ते खरं वाटल्याच्या नंतर खऱ्या साधूची संगती सोडून देऊन आपण द्वैतमतच खरं असं वाटायला लागतं आणि द्वैतमत खरं जर ठरलं, आपल्या मनानं जर ठरवलं, तर आपल्याला जन्म-मरण कसं चुकेल? जन्म-मरण चुकवायचं असेल तर आपल्याला सोडायचं काहीच नाही.
पण सत्यता वाटली नाही पाहिजे. आणि एक परब्रह्मच सर्वत्र भरून व्यापक रूपानं कसं भरून उरलेलं आहे, ते अध्यात्मात कसं सिद्ध आहे, ते आपण आपल्याच अंतःकरणाला कळवून घ्यावं लागतं. तर म्हणले पुढचा पॉइंट आहे वेदगुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. वेद गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. तर वेदगुरू हे पारमार्थिक दृष्टीने मिथ्यात्व आहे, म्हणजे स्वरूपाच्या दृष्टीनं. म्हणजे पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता या 3 सत्ताचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे किंवा माहिती असल्या पाहिजेत. तर पारमार्थिक सत्तेनं काय होत नाही, तर उपाध्या एक होत नाहीत. म्हणून उपाधीच्या दृष्टीने एकत्व नसून लक्षार्थ दृष्टीने एकत्व आहे. ते तुम्हाला तत्त्वमसी महावाक्याचं वेदांत वाक्य वेदांत वाक्य विचाररूप महावाक्य. त्या महावाक्यानं म्हणजेच आपल्याला तत्त्वमसी महावाक्यानं आपल्याला कळतं हे, की माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप कसा आहे. तर ही भागत्याग लक्षणेने ब्रह्मविचार आता तो धर्म जिज्ञासाने आता तो ब्रह्मजिज्ञासा. तर आता तो ब्रह्मजिज्ञासामध्ये जे सांगितलं आहे भागत्याग लक्षणा करून मुमुक्षूने ब्रह्मविचार करावा. कारण ह्या सर्व संसाराला अनित्यत्व आहे. म्हणून ब्रह्मविचार करावा म्हणजे भागत्याग लक्षणेने ब्रह्मविचार करावा असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तर वेदगुरूंना परमार्थदृष्ट्या मिथ्यात्व म्हणजे सर्व जगत मिथ्या आहे. त्यामध्ये असलेले वेदगुरू मिथ्या आहेत, पण ते पारमार्थिक दृष्टीने मिथ्या आहेत. व्यावहारिक दृष्टीने मिथ्या नाहीत. आता वेदगुरू मिथ्या मानले तर मिथ्या वेदगुरूच्या उपदेशाने संसार दुःख निवृत्ती होते असे जर मानले, तर मर्गजलाने तृष्णेची निवृत्ती का होऊ नये अशी शंका घेतली होती. अशी शंका कोणी घेतली होती अशी शंका? बापरे! आता बॅक कसं यायचं मग? कंटिन्यू येतो म्हणतो. नाही, नाही, नाही. ते हे आलं होतं ना. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर मृगजळाचा दृष्टांत दिला आणि त्या मृगजळाचा दृष्टांत देऊन वेदगुरु मिथ्या आहेत. मग वेदगुरु मिथ्या असताना संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल? त्यासाठी जो मृगजळाचा दृष्टांत दिलेला आहे, की मृगजळाच्या पाण्यानं तहान कशी भागेल? तर मृगजळाच्या पाण्याने तहान भागणार नाही हेही खरंच आहे. आणि वेदगुरु मिथ्या म्हणजे पारमार्थिक दृष्टीने जरी मिथ्या असले तरी ते मिथ्यानं मिथ्याचीच निवृत्ती करायची असते. तर वेदगुरु जरी तुम्हाला व्यावहारिक दृष्टीने मिथ्या नाहीत म्हणले साधू संत, व्यावहारिक दृष्ट्या ते आहेतच आणि त्याच्यापासून संसार दुःखाची निवृत्ती होऊ शकते किंवा आपलं अज्ञान जाऊ शकतं. पण इथं जो मृगजळाचा दृष्टांत घेतलेला आहे तो दृष्टांत वेगळ्या सत्तेतला आहे. सत्ता म्हणजे पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता. तर तुम्ही व्यावहारिक सत्तेमध्ये प्रतिभाषिक सत्ता कशी खरी नसते त्यासाठी तुम्हाला एक काल गोष्ट सांगितली होती. आणि तीच गोष्ट परत त्या राजाच्या स्वप्नाची गोष्ट आहे. आता ऐश्वर्य संपन्न राजा, त्या ऐश्वर्य संपन्न राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये कोल्हा चावला. कोल्ह्या चावल्याचं ज्यावेळेस त्यांना ते जे औषध पाहिजे होतं, तर ते औषध त्या वैद्यानं दिलं नाही. त्यासाठी अत्यंत शोक राजाला झाला आणि जो बी शोक झाला, दुःख झालं. पुन्हा त्या स्वप्नामध्ये जे एक दयाळू साधू पुरुष भेटला, त्या दयाळू साधू पुरुषाने त्यांना जे औषध दिलं, त्या औषधानं त्यांचा तो म्हणजे तो कोला चावल्याचं दुःख निवृत्ती झाली आणि हे सगळं स्वप्न पडतंय तितक्यामध्येच तो राजा जागा झाला. आता तुम्ही सांगा त्या राजापाशी व्यावहारिकदृष्ट्या काय नव्हतं? त्या राजापाशी सर्व म्हणजे संपत्ती आहे, वैद्य आहेत. राजा म्हणल्यावर त्याच्याकडे काही कमी नसतं. तरी सुद्धा व्यावहारिक दृष्टीमधलं व्यावहारिक सत्तेमधले जे पदार्थ आहेत, ते प्रतिभाषिक सत्तेमध्ये उपयोगाला येत नाहीत आणि प्रतिभाषिक सत्ता म्हणजे मर्गजळ, रज्जू सर्प, सुक्ती रजत. तर तिकडचे
पदार्थ जे प्रतिभाषिक सत्तेतले पदार्थ व्यावहारिक सत्तेमध्ये उपयोगाला येत नाहीत आणि व्यावहारिक सत्तेतले पदार्थ प्रतिभाषिक सत्तेमध्ये उपयोगाला येत नाहीत. आणि तुम्ही आम्ही पारमार्थिक सत्तेमध्ये मुक्त आहोत. आपल्याला सत्ता ध्यानात येत नाहीत. व्यावहारिक सत्ता आहे आपली. आपली व्यावहारिक सत्ता आहे सुक्ती, रजत, मरगजळ वगैरे हे जे आहे, तर ही प्रतिभाषिक सत्ता आहे आणि पारमार्थिक सत्तेमध्ये तो परमात्म्याचं आणि आपलं ऐक्य आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला हे ज्ञान समजून घ्यावं लागतं आणि प्रतिभाषिक सत्तेतल्या गोष्टी आपल्या व्यावहारिक सत्तेमध्ये उपयोगाला येत नसतात. मग ते स्वप्नातून राजा जागा झाल्याच्या नंतर मग त्याला असं वाटलं, की बाबा इथं तर कोल्हा बी नाही, साधुपुरुष बी नाही, सगळंच मिथ्या होतं. म्हणजे मिथ्यानं मिथ्याची निवृत्ती होते किंवा करता येते यासाठी त्यांनी हा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि त्या दृष्टांतामध्ये हा मर्गजळाचा जे दृष्टांत घेतलेला आहे, तो मर्गजळाचा दृष्टांत इथं बसत नाही असं सद्गुरू सांगतात. मी शॉर्टमध्ये हा घेतलेला आहे. तुम्ही त्याला वाचून घ्या त्या दृष्टांताला. तर यावरील दृष्टांताप्रमाणे मिथ्या संसार दुःखाचा नाश मिथ्या वेदगुरूच्या उपदेशानेच होतो. त्या ठिकाणी सत्य वेदगुरू असण्याची आवश्यकता नाही. वेदगुरू सत्य असते तर त्यांच्याकडून मिथ्या संसार दुःखाची निवृत्ती झाली नसती. तसा विचार केला तर सर्व संसाराचे अधिष्ठान सच्चिदानंद ब्रह्म आहे. ते सर्व संसाराला व्यापून आहे. मग त्यांच्याकडून संसार दुःखाची निवृत्ती का होऊ नये याचा विचार करा. जर ब्रह्मस्वरूप आहे तर मग त्या ब्रह्मस्वरूपानं काय करायला पाहिजे होतं? संसार दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे होती. तर मिथ्या वेद गुरु म्हणून नच असणारं त्या मिथ्याची निवृत्ती करता येते. जर वेद आणि गुरु जर सत्य असते तर म्हणले त्यानं मिथ्याची निवृत्ती त्यांना करता आली नसती. जशी की ब्रह्म काय करतंय तर अज्ञान धारण करतंय किंवा अज्ञान त्याच्यावर राहू शकतं. आणि ते ब्रह्मस्वरूप त्या अज्ञानाची निवृत्ती करत नाही. तर वेद आणि गुरुच काय करू शकतात तर आपलं अज्ञान घालवू शकतात आणि हे मिथ्या जे जगत आहे ते घालवू शकतात आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती आपल्याला आहे हे कळवून देतात. तर हे आलं का ध्यानात? तर मग त्यांच्याकडून संसार दुःखाची निवृत्ती का होऊ नये त्याचा विचार करा. वरील अर्थाचा योगवचिष्ठातील श्लोक व तुकाराम महाराजचा अभंग खाली देत आहोत म्हणले. भरमेनाम भरमेन त्वम भरमेनोपासक जनाः भरमेनेश्वर भावत्वम ब्रह्ममूलादी जगत. योगवचिष्ठामधला हा श्लोक आहे की जगत कसं आहे, भ्रम होत आहे आणि प्रब्रह्मच काय ते एक सत्य आहे. तर स्वप्नेच्या गोष्टी तुकाराम महाराजांचा अभंग आहे. स्वप्नेच्या गोष्टी मज धरले होते वेटी झाली या शेवटी जागे लटके सकळ. स्वप्नामध्ये काय झालं म्हणतात तुकाराम महाराज, तर मग मला वेटीला धरलं होतं, संकट आलं होतं. आता स्वप्नामधलं संकट आलं तर ते खरं असतं का? आणि जागा झाल्यावर ते कुठं जातं? तसं तुकाराम महाराज म्हणले मज धरले होते वेटी झाली या शेवटी जागे लटके सकळ. जर आपण जागा झालो तर लटके असं कळतं की नाही स्वप्नामधलं? तसं वया भाकिता करुणा मूळ पावया सिना राव रंक राणा कैचे स्थानावरी आहे. सोशिले ते अंगे खरे होते नव्हता जागे अनुभव ही सांगे दुःखे डोळे उघडिले. तुका म्हणे संती सावचित्त केले अंती नाहीतरी होती टाळी बैसुनी राहिली. तुकाराम महाराज. तर अशा प्रकारचा आपल्याला दृष्टांत तुकाराम महाराजचा अभंग देऊन योग वैशिष्ट्यामधलं प्रमाण देऊन त्यांनी द्वैतमत त्याज्य आहे आणि अद्वैतमतच एक सिद्ध आहे. तर त्यांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी मर्गजलाचा जो दृष्टांत घेतला तो चुकीचा आहे म्हणले. मर्गजलाचा दृष्टांत चुकीचा काय आहे त्यासाठी तुम्ही डोक्यात घ्या, की वेदगुरु मिथ्या आहेत. मग वेदगुरु मिथ्या आहेत तर मग त्याची जगाची निवृत्ती कशी होईल? किंवा अज्ञानाची निवृत्ती कशी होईल? किंवा द्वैताची निवृत्ती कशी होईल? अशी शंका केली होती शिष्यानं. आणि त्यांना दृष्टांत त्याने असा दिला होता, की मर्गजलाच्या पाण्यानं कोणाची तहान भागते का? आता मर्गजळाचं पाणी पिलं तर तहान भागत नाही असं जो शिष्य म्हणला होता, तर त्यानं व्यावहारिक सत्तेला प्रतिभाषिक सत्ता जुळविण्याचा प्रयत्न केला होता. पण व्यावहारिक सत्तेला प्रतिभाषिक सत्ता जुळत नाही. व्यावहारिक सत्तेला प्रतिभाषिक सत्ता जुळत नाही म्हणले. त्यासाठी त्यांनी आपल्याला 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता. तर व्यावहारिक सत्तेमध्ये म्हणले तर ज्यांचा तिन्ही कालामध्ये बाद म्हणजे दादा आवाज ज्यांचा तिन्ही कालामध्ये बाद म्हणजे मिथ्यात्व निश्चय होत नाही. विक्रम दादा आवाज येतोय तुमचा.
ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध म्हणजे मिथ्यत्व निश्चय होत नाही, त्याची परमार्थिक सत्ता आहे. असे फक्त एक ब्रह्मचैतन्य आहे. बघा, तिन्ही कालामध्ये बाध होत नाही म्हणजे सतचित आनंद. सत म्हणजे तिन्ही कालामध्ये, तिन्ही अवस्थेमध्ये असतं ते सत. आणि अशी जी एक सत्ता आहे ती फक्त ब्रह्मचैतन्याची आहे. त्या ब्रह्मचैतन्य व्यतिरिक्त सर्व पदार्थांची 2 प्रकारची सत्ता आहे. तर बाकीचे जे देव सोडून, परमात्मा सोडून फक्त एक परमार्थिक सत्ता त्यांची आहे आणि त्याच्यामध्ये ती कुठलीही अवस्था असेल किंवा कुठलाही हे असेल म्हणजे काल असेल, तर त्याच्यामध्ये तो परमात्मा असतो. पण बाकीच्या पदार्थांना 2 सत्ता असते म्हणतात. त्याच्यापैकी एक ज्या पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेही बाध निश्चय म्हणजे मिथ्यात्व निश्चय होत नाही. म्हणजे व्यावहारिक जे पदार्थ असतात, ते फक्त ब्रह्मज्ञानाने त्यांचा बाध होतो. तुम्ही दुसऱ्या सत्तेनं म्हणजे दुसऱ्या कुठल्याच गोष्टीनं त्याचं मिथ्यात्व होत नाही. तर कशानेही बाध म्हणजे निश्चय मिथ्यात्व निश्चय होत नाही, त्याची व्यावहारिक सत्ता आहे. असे ईश्वर रचित देहेंद्रियादी व्यावहारिक पदार्थ आहेत. ईश्वर रचित व्यावहारिक पदार्थांचा नाश कालांतराने होतो. पण बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. अविद्येमुळे मूळ अविद्या आणि तूळ अविद्या असे 2 प्रकार आहेत. ब्रह्माश्रित असणाऱ्या अविद्येला मूळ अविद्या किंवा माया असे म्हणतात. त्या मायेचे कार्य जन्म, मरण, बंध, मोक्ष व इतर सर्व ईश्वर श्रेष्ठ पदार्थ यांच्या व्यतिरिक्त सत्ता आहे. तर यांच्याविषयी बाध निश्चय म्हणजे मिथ्यात्व निश्चय ब्रह्मज्ञानानेच होतो. इतर कोणत्याही साधनाने होत नाही म्हणून याची व्यावहारिक सत्ता आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानानंच व्यावहारिक सत्ता आपल्याला बाधित करता येते. आता तुम्हाला व्यावहारिक सत्ता कळाली आणि परमार्थिक सत्ता कळाली. तिसरी सत्ता आहे, तर ती आहे तुळाविद्या. तर पदार्थोपहित चैतन्य आश्रित असणाऱ्या अविद्येला तुळाविद्या असं म्हणतात आणि ती प्रतिभाषिक सत्ता आहे. तर या प्रतिभाषिक सत्तेमध्ये तुळाविद्येचे कार्य, तर तुळाविद्येचे जेवढं कार्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुळाविद्यामध्ये मर्गजळ, रज्जू सुक्ती रजत किंवा स्वप्न ही आहेत. अशा भ्रमात भासलेल्या पदार्थांची प्रतिभाषिक सत्ता आहे. तर वरील 3 सत्ता लक्षात आल्या म्हणजे मिथ्यावेद गुरूपासून मिथ्या संसार दुःखाची निवृत्ती होण्यास हरकत नाही. हे तुमच्या लक्षात येईल. समान सत्तेतील पदार्थ एकमेकांना साधक बाधक होतात का होत नाहीत? तर समान सत्तेतील पदार्थ एकमेकांना साधक बाधक होतात. तर म्हणजे तहान हा प्राणाचा धर्म असून तिची व्यावहारिक सत्ता आहे. आता आपल्याला तहान लागली म्हणजे ही व्यावहारिक सत्ता आहे आणि तुम्ही मर्गजळातलं पाणी जर द्यायलात, तर कसं चालेल? तिथं विषम सत्ता होते. म्हणून असणारं ते ध्यानात घ्यायचं, की तो जे दृष्टांत त्यांनी घेतलेला आहे, तो चुकीचा दृष्टांत घेतलेला आहे मर्गजळाचा. म्हणून म्हणून मर्गजलाने तहानेची निवृत्ती होत नाही म्हणून मर्गजलाचा दृष्टांत चुकीचा आहे. शिष्य म्हणतो, महाराज एकूण 3 सत्ता आहेत हे माझ्या चांगले लक्षात आले. त्यामुळे मर्गजलाने तहानेची निवृत्ती का होत नाही हेही लक्षात आले. पण मला दुसरी अशी शंका येते, की ब्रह्माहून भिन्न सर्व पदार्थ मिथ्या आहेत. तर मग त्यामध्ये काही पदार्थांचा ब्रह्मज्ञानाने बाध निश्चय म्हणजे मिथ्यात्व निश्चय का व्हावा? आणि काही पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध निश्चय म्हणजे मिथ्यात्व निश्चय का व्हावा हे समजत नाही. तर शिष्यानं प्रश्न पुढचा काय केलेला आहे, की तुम्ही काही पदार्थांचा ब्रह्मज्ञानानं बाध होतो आणि काहींचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध निश्चय होतो. तर हे असं कसं होतंय म्हणतो. तर मग आता इथं व्यावहारिक सत्तेमधल्या पदार्थासाठी ब्रह्मज्ञानानंच बाध करावा लागतो आणि जे तुमचे प्रतिभाषिक सत्ता आहे, तर तिथं ब्रह्मज्ञानाची गरज नाही. म्हणजे तिथं काय ज्ञान आहे ते त्रिपुटीचं ज्ञान आहे. त्या त्रिपुटीच्या ज्ञानामधून आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. तर म्हणून ते ध्यानात घ्यायचं, की ब्रह्मज्ञानानेच आपल्या व्यावहारिक सत्तेचा बाद करता येतो आणि प्रतिभाषिक सत्याला ब्रह्मज्ञानाची गरज नाही. असं ते मिथ्या पदार्थामध्ये 2 सत्ता म्हणण्याचे कारण त्याच्यामुळे त्यांनी सांगितले. श्री गुरु म्हणतात, "ब्रह्मसत्य जगत मिथ्या" वचनाप्रमाणे ब्रह्मसत्य आहे व जगत मिथ्या आहे. अशा 2 सत्ता आहेत. पण मुमुक्षूला जगन्मिथ्यात्व पटवून देण्याकरिता जगतामध्ये काही पदार्थांची व्यावहारिक सत्ता व काही पदार्थांची प्रतिभाषिक सत्ता असा भेद केलेला आहे. जे ज्यांच्या अज्ञानाने भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. त्याचप्रमाणे ब्रह्माच्या अज्ञानाने भासलेले अहंकाराधिक जगत ब्रह्मज्ञानानेच निवृत्त होते. या दृष्टीने रज्जू सर्पाची प्रतिभाषिक सत्ता
आणि ईश्वर रचित पदार्थांची व्यावहारिक सत्ता असा भेद केलेला आहे. तर त्याच्यामुळं ध्यानात घ्यायचं की जगदोत्पत्तीच्या कर्माविषयी प्रश्नाने उत्तर केलेलं आहे, ते आपण उद्याच्या पाठामध्ये बघू. तर बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. मके देवे येणे मगेज्ञ तोसावे, तोसोने मज द्यावे पसाये दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तिला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनावरत भूमंडळी भेटो त्या भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलंचन, मार्तंड जे तापैन. ते सर्वाये सदा सज्जना, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊन ती लोके, भजे जो आदि प्रोके अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.